श्रीराम समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास तिसरा अध्याय 9। समर्थ सांगती रोकडे नमस्कारे प्रसन्नता जोडे। प्रसन्नता भावी या पलीकडे मागणे नसे गुरुराया श्रीराम। अपराधी आणि महाखळ परिपाय धरिला न चले बळ। क्षमा करालची हा ढळ निश्चय आहे आमुचा श्रीराम। म्हणाल हा महापातकी आहे मग तव ब्रीद राखण्या पाहे। ही संधी उत्तम आहे की महापातकी उद्धरिला श्रीराम। तुम्ही म्हणाल तू अज्ञानी अससी तरी अज्ञानी उद्धरिले ठावे मजसी। मग मला का भेरीसीन मगे कोडे मज लागी श्रीराम। असो कैसाही जरी असलो तरी तुझा म्हणविल्या गेलो। ऐसे असता जर मोकलिलो तर तव कीर्ती ते सांभाळी श्रीराम। मागील समासी श्री ब्रह्मचैतन्य तात्यासाहेब मुखी प्रगटून मज भाऊसाहेबास बोलावून प्रगटत्व सत्य पटविले श्रीराम। एकांतातील हे बोल पूर्ण पटले मज सकल। मज वाचवून दुसऱ्या जवळ महाराज बोलले नाही कधी श्रीराम। बरे या गोष्टी बोलल्या जेव्हा बरे या गोष्टी घडल्या जेव्हा तात्याचा जन्मही नव्हता तेव्हा। त्यामुळे हे सत्यच वाटते पहा महाराज दासा घरी आले श्रीराम। मस्तक ठेवणी चरण कमली करुणा स्वरे विनवणी केली। काय पाहोनी धरिले जवळी धन्य तात्या जाहला श्रीराम। तात्याचे बोल हे नव्हेत महाराजची हे बोलत। नाही राहिला मनी किंत संत काय न करतील श्रीराम। तात्या मुखे महाराजांनी आज्ञा केली सर्वा लागोनी। भेटीस यावे सर्वांनी पांडुरंग बुवासही बोलवावे श्रीराम। भाऊसाहेबांनी वृत्तांत सकळीक श्री ब्रह्मचैतन्यांचे जे सांप्रदायिक त्यातीलही जे प्रमुख त्यांना कळवणी बोलाविले श्रीराम। भाऊसाहेबांनी एक पत्र खास पाठविले श्रीरामानंदास। महाराज प्रगटले त्यांनी तुम्हास पुण्यास येण्यास सांगितले श्रीराम। ब्रह्मचैतन्यांचे जे सांप्रदायिक समस्त श्रीरामानंदास पांडुरंग बुवा म्हणत। प्रेम ही ठेविती बहुत आदर करीती तयांचा श्रीराम। त्यातून पंच सरपंच प्रमुख ते श्री ब्रह्मचैतन्या परिमानिती देख। श्री ब्रह्मचैतन्या परिवागणूक यांची वाटे सकळासी श्रीराम। कान वाटावे तयांना ब्रह्मचैतन्य जणू प्राण यांना। काव्यपदे करून नाना श्री ब्रह्मचैतन्य आळविले यांनीच श्रीराम। श्री ज्ञानेश्वर उक्ती परी यांनीच कृती केली खरी। काय वर्णू श्रीरामानंद थोरी उक्ती कोणती ती ऐका श्रीराम। ये शरीराची माती मेळवीन ती एक क्षिती। येथे श्री चरण उभे ठाकती आराध्याचे श्रीराम। ज्ञानेश्वर सांगून गेले श्रीरामानंदे कृती ताणले। श्री ब्रह्मचैतन्य चरणी ठेविले पवित्र गोंदावली क्षेत्रात श्रीराम। बोलायसी कृती आणि प्रेम तर सर्वाभूती। तसेच कशी करावी गुरुभक्ती हा धडा सर्वांनी दिला श्रीराम। काही सांप्रदायिक प्रमुख मंडळी तात्यांच्या घरी तेधवा आली। पांडुरंग बुवा ही त्वरित काळी जमले प्रेमादरे करुणी श्रीराम। सर्वांनी ऐकले प्रवचन डोलती प्रेम भरे करून। म्हणती श्री ब्रह्मचैतन्यांचेच हे निरूपण किंचित न्यून नसे की श्रीराम। सर्व म्हणती पांडुरंग बुवा तुम्हीच हे कोडे उलगडवा। आम्ही तर थक्क झालो एधवा वाटे सत्य महाराज प्रगटले श्रीराम। पांडुरंग बुवा तेव्हा म्हणत 4 दिवस थांबू येथ मग ठरवू काय बेत मात्र प्रगटता दिसते मजलाही श्रीराम। श्री ब्रह्मचैतन्य महाराजाने खूण पटण्याने उदाहरणे पूर्वदेहीच्या झाल्या गोष्टीने पटण्यासारखी सांगितली श्रीराम। श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रगटले हे सर्वतोमुखी झाले।
पक्वान्न प्रसाद झाला ते वेळी महाराजांकडून निरोप मिळाला. श्रीराम. तात्यासाहेबांची बदली मुंबई येथे झाली. त्या योगे बरीच मंडळी महाराजे ठेवून घेतली असे. श्रीराम. महाराज म्हणती पांडुरंग बुवास, तुम्ही जावे मुंबईस, मी येतो त्या स्थळास, राहावे ऐसे वाटतसे. श्रीराम. पांडुरंग बुवा म्हणती महाराजास, आज्ञे परी जातो मुंबईस, आपण येतो त्या स्थानास, वाट पाहतो तेथेच. श्रीराम. पांडुरंग महाराज गेल्यावर महाराजांनी त्यांच्या गौरवपर बरेच सांगितले सर्वांसमोर. त्या योगेही निष्ठा वाढली. श्रीराम. मुंबईस पोचले श्रीरामानंद, प्रेमी व शिष्यवरा झाला आनंद. म्हणती तुमचा भवबंध तोडण्या श्री ब्रह्मचैतन्य प्रगटले. श्रीराम. भाऊसाहेब केतकरांचे चिरंजीव तात्यासाहेब भाग्याचे यांचे मुखे प्रगटले साचे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज. श्रीराम. आम्हासी तर प्रचिती आली, तुम्हासी येईल थोड्या काळी, तात्यासाहेबांची बदली येथे झाली म्हणून. श्रीराम. श्रीरामानंदांचे शिष्यवर आज्ञांकित सात्विक फार, निष्ठा अत्यंत श्रीरामानंदावर. रामदास तांबे त्यांचे नाव. श्रीराम. यांची श्रीरामानंदावरील भक्ती आज्ञांकित व निष्ठा कशी ती, हे वर्णन प्रसंगीच्या समासाप्रती वाचू पुढे आपण. श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य शिष्य पंक्ती मुंबईत बहुत असते, वृत्त कळता धावून येते श्रीरामानंद महाराजांकडे. श्रीराम. श्रीरामानंद महाराज सकलाला वृत्तांत समजावून सांगितला. म्हणती तुमचे भाग्य, तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य नित्य भेटतील. श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य मुंबईत मिरवणुकीसह आणिले. स्थानना प्रत भजन पूजने आनंद होत, नामगजरही होत असे. श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने नित्य नियमाची होत असता, भक्तांची गर्दी अत्यंत होत असे. श्रीराम. श्रीरामानंद महाराजाने या सकलांची अंतःकरणे ओढून लाविली. श्री गुरुभजने नाना बोध करून या. श्रीराम. रामदास तांबे श्रीरामानंदाला म्हणती विवरण करा शंकेला, आता विचारणे जे तुझला श्री महाराजा विचारावे. श्रीराम. आता यापुढे तुझे दैवत श्री ब्रह्मचैतन्य सद्गुरुनाथ, तुला घातले त्यांचे पदरात, त्यांच्या आज्ञेने वागावे. श्रीराम. रामदासा घेऊन गेले, श्री महाराज चरणी टाकिले. श्री महाराज म्हणती ते वेळे पांडुरंग बुवा व मी दोन नाही. श्रीराम. पूर्वदेही ब्रह्मचैतन्यासी श्रीरामानंदांची वागणूक जैसी, अदेही प्रगटल्याही तैसी दिसून सर्वा येत असे. श्रीराम. सर्वा सांगती श्रीरामानंद, हाची श्री ब्रह्मचैतन्य सुखकंद, निरूपण ऐकता मिळे तो आनंद, गोंदावली मिळाला तैसाची. श्रीराम. तात्यासाहेबांचे भाग्य धन्य, हृदयी प्रगटले श्री ब्रह्मचैतन्य, आजही कित्येक शरण अनन्य असती ते भाग्यवंत. श्रीराम. आजही तात्यासाहेबांचे घर वाटे श्री ब्रह्मचैतन्य मंदिर, अन्नदान जणू अन्न छत्र, गुंदावल्या परी सुरू असे. श्रीराम. पुढले समासी श्री ब्रह्मचैतन्य रामनवमी सजालना येऊन, आनंद देती सकला जाण, तो सुख सोहळा पाहू पुढे. श्रीराम. श्रवणाचे फल तेव्हा मिळे, श्री ब्रह्मचैतन्य दर्शना मन भोळे, कधी निरूपण ऐकण्या मिळे, ऐसे वाटल्या जन्म सफलतेने. श्रीराम. इति श्री श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे प्रगट श्री ब्रह्मचैतन्य सद्गुरु श्री रामानंदांसह सप्रचित दर्शन वर्णननाम नवमोऽध्यायान्तर्गतः तृतीयः समास समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. समास चौथा. अध्याय 9. साष्टांग नमनाचे अधिकारू, नाना प्रतिमा देवगुरु, अन्यत्र नमनाचा विचारू, अधिकारे करावा. श्रीराम समर्थ. जरीचरिवनी धेनू 8वी वत्स नित्य, जननी करीत कामे, बालका पाशी चित्त,
तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम। श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ श्रीराम।